So, hi all. Good evening and welcome to the very wonderful program, E3 Talks. And since last so many months, we are really proud that you have given a tremendous response to this wonderful initiative by E3 Factory. So, to create support and nurture the entrepreneurs, every time we invite the great leaders, the great entrepreneurs. आणि यावेळेस ते एक जबरदस्त दोघ जणांना आपण बोलवलंय. अ वंडरफुल कपल, ऋषी भंडारी अँड कंचन भंडारी. सो अँड आय एम रिअली दोघ जण इथ्रियन आहेत आणि त्यांनी खूप जबरदस्त काम करून दाखवलंय. सो आणि मी म्हणून जास्त वेळ नेहमी मी घेत नाही इथ्री टॉक्स मध्ये. सो कारण त्यांच्याकडनं आपल्याला खूप सारं ऐकायचंय, शिकायचंय आणि आपल्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायचंय. सो वेलकम बोथ ऑफ यू. वेलकम ऋषी. Thank you so much, sir. Thank you, sir. वेलकम. सो ऋषी, तुमचा हा जर्नी कसा चालू झाला रे? म्हणजे तुम्ही हे परचेस हाऊस अँड ऑल दिस स्टफ, हाऊ दिस बिगिन? Yes, sir. मला बेसिकली सर आत्ताच परचेस हाऊस बद्दलच्या ज्या अचिव्हमेंट आहेत तिथून मला सुरुवात करायला आवडेल. बेसिकली द परचेस हाऊस हे एक इंडस्ट्रीयल B2B ऑनलाईन मार्केट प्लेस आहे, जे कंपन्यांमध्ये जी सरप्लस इन्व्हेंटरी असते तिला लिक्विडेट करण्यासाठी काम करतं. आणि या स्टार्टअपची सुरुवात आम्ही 2017 साली सुरुवात केली होती आणि आज गेल्या 3च वर्षात या कंपनीचं व्हॅल्युएशन आज 30 करोडचं सर कंपनीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे. आणि 30 करोडचं सर, 30 crores. ओके, 30 करोडचं इंडस्ट्री व्हॅल्युएशन आहे. वाव. आणि आता जे सर नेक्स्ट व्हॅल्युएशन होईल प्रॉब्ली विदिन नेक्स्ट 3 months ते अराउंड 50 करोडचं व्हॅल्युएशन होईल सर या स्टार्टअपचं. आणि बेसिकली गेल्या 3 वर्षात सर आम्ही जवळजवळ 55,000 कंपन्यांना कनेक्ट केलेलं आहे पूर्ण भारतातल्या, आणि आज 191 सिटीज मध्ये आपला प्रेझेन्स आहे. या सगळ्याची सुरुवात सर नाशिक पासूनच झालेली आहे. आणि मला इथे सांगायला सर आवडेल, आम्ही 2015 साली इथरीच्या बॅचला होतो, आम्ही दोघं एकत्र होतो. आणि त्याच्या आधी आम्ही इंडस्ट्रियल गुड्सच्या ट्रेडिंग मध्ये होतो. पर्टिक्युलरली त्या जर्नी बद्दल मला थोडक्यात सांगायला आवडेल की माझं बेसिकली माझा जन्म आणि शिक्षण हे 10वी पर्यंत शिक्षण कोल्हापूरला झालं आणि मी मूळचा कोल्हापूरचा आहे. पण 2001 साली आम्ही नाशिकला शिफ्ट झालो आणि तिथून मग माझं पूर्ण शिक्षण 10वी नंतरचं सगळं शिक्षण इथे झालं. मी इंजिनिअरिंग केलं केमिकल इंजिनिअरिंग मध्ये, आणि त्यानंतर मी डेल्टा फिनोकेम म्हणून कंपनी आहे त्याच्यामध्ये जॉब केला ॲज अ परचेस आणि प्रोजेक्ट मॅनेजर 4 वर्ष. आणि 2013 साली माझी कांचनशी भेट झाली आणि 2013च्या डिसेंबर मध्ये आमचं लग्न झालं. आमचं अरेंज मॅरेज आहे सर. आणि त्यानंतर मग ह्या जर्नीला सुरुवात झाली. एकत्र आम्ही इंडस्ट्रियल गुड्सच्या ट्रेडिंग मध्ये होतो आणि खूप जबरदस्त सर मिळून बिझनेस केला आम्ही. म्हणजे ट्रेडिंगच्या याच्यात पण ज्या वेळेला असताना आमची कन्सेप्ट हीच होती की अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत. आणि दोघांनाही खरं सांगायचं झालं तर म्हणजे ज्या वेळेला लग्न ठरलं त्याच वेळेला आमचं म्हणजे असं ठरलं होतं की मी आता जॉब सोडतोय, कांचन पण इंदोरहून इकडे शिफ्ट होणार होती. सो आम्ही कम्प्लिटली नव्याने सुरुवात करायचं ठरवलं. आणि आमच्या दोघांच्याही फॅमिलीमध्ये कुणीच आजपर्यंत बिझनेस मध्ये नव्हतं, त्यामुळे ते एक बिझनेस करायला डेअरिंग लागतं. तर ते आम्ही दोघांनी म्युच्युअली ठरवल्यामुळे आमच्या ती जर्नी सोपी गेली आजपर्यंतची. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो सर पॉइंट होता, ज्या वेळेला आम्ही इथरी जॉईन केलं 2015ला, डॉक्टर श्रीकांत जोशी म्हणून माझे सख्खे मामा आहेत, ज्यांनी इथरी आधीच कोर्स केलेला होता आणि त्यांच्या बिझनेस किंवा त्यांच्या प्रोफेशन मध्ये ती ग्रोथ आम्ही बघत होतो त्या वर्षभरात. त्यामुळे त्यांनी ज्या वेळेला सांगितलं आम्ही इमिजिएटली जॉईन केलं. डॉक्टर श्रीकांत जोशी आणि डॉक्टर सुप्रिया जोशी. करेक्ट आहे. We all Indian, we are really proud of both of them. एक गुड ह्युमन बीइंग, अ गुड कपल, ग्रेट पॅरेंट्स. मला तर ते खूप आवडतात. आमचे तर डॉक्टर पण आहेत, फॅमिली डॉक्टर आहेत.
आणि सुप्रिया मॅडम त्यांनी तर या E3 मध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इतकं मोलाचं आहे, म्हणजे R&Dच्या टीमच्या लीडर म्हणून त्यांनी आता जे सगळं नवीन E3 जे सगळं आलेलं आहे, जे सगळं ट्रान्सफॉर्मेशन E3च आहे, बरोबर. सुप्रियाचं खूप त्यामध्ये म्हणजे टन्स ऑफ कॉन्ट्रीब्युशन इज देअर. आणि डॉक्टर श्रीकांत जोशी ते तर भरभरून प्रेम देतात, सगळ्यांनाच देतात ते. सो गुड. अच्छा, तो डॉक्टर सरांनी मग तुम्हाला रजिस्टर केलं? हो. आणि सर तो खरा टर्निंग पॉइंट होता, कारण बेसिकली आम्हाला दोघांनाही बॅकग्राऊंड म्हणजे तशी बिझनेसची नव्हती. आम्ही सक्सेसफुल जर्नी करत होतो, त्यामधले बरेचसे अडथळे पण होते, पण त्याला ज्या वेळेला आपण एक टेक्निकल स्वरूप देतो बिझनेसला कुठल्याही, म्हणजे बिझनेस म्हटला की तो खरं तर म्हणायला गेलं एकदा बिझनेस मध्ये पडल्यावर तो आपण त्याचे होऊन जातो, म्हणजे बाकी काहीच सुचत नाही त्यावेळेला, आणि त्याची ग्रोथ हाच आपले ध्येय असतं. पण त्यामध्ये एक स्ट्रक्चर्ड वे पण लागतो, जो आम्हाला बेसिकली मला असं सांगायला आवडेल की E3 मुळे जास्त मिळालं. आणि आम्ही 7व्या बॅचला होतो E3च्या, जानेवारी 2015च्या. आणि म्हणजे ती खरंच बॅच डायनॅमिकच होती, म्हणजे सगळ्यात जास्त संख्या त्या बॅचला होती E3च्या, आणि सगळे ऑल द रिजन्स मधनं सगळे पार्टिसिपंट्स होते. त्यामुळे आमचं नेटवर्किंग म्हणा, लर्निंग म्हणा, हे खूप वेगळ्या लेवलला झालं. आणि त्यामुळे खरं तर या जर्नी मधला एक महत्वाचा टप्पा ती E3ची आमची जर्नी होती त्या वर्षभराची. मीच लीड करत होतो ना ती बॅच. तुम्ही लीड करत होते सर, त्यामुळे आम्ही स्वतःला खूप लकी समजतो सर त्या बाबतीत. खूपच छान. अच्छा, मग E3 आला, E3 कम्प्लीट केलं तेव्हा 12 महिन्याचं E3 असायचं, राईट? हो, करेक्ट. जर्नी ऑफ E3 काय झालं? बिझनेसशी रिलेटेड काय घडलं? कांचन, तुला सांगायला आवडेल? बोल ना कांचन. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेस तर करतच होतो, पण तुम्ही जे शिकवलं की बिझनेस मध्ये सिस्टम असायला पाहिजे, बिझनेस ऑटो मोडवर चालायला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन हमाली नाही करायची. सो इट शुड बी, म्हणजे इंटेलेक्च्युअली त्याला कसं तुम्ही वर्क डेलिगेट करू शकता आणि कसं त्याला स्केल करू शकता, हे जे आम्हाला शिकवलं. तर आमचं मग त्या पद्धतीने आमचं सगळं थिंकिंग चेंज झालं, आणि त्यामुळे मग आम्ही त्या पद्धतीने विचार लागलो. आणि अराउंड म्हणजे नेक्स्ट 1 to 2 इयर मध्ये आम्हाला खूप चांगली ग्रोथ मिळाली. आणि तो आता त्यावेळेस आमचा आता ग्रोथ माइंडसेट झालेला होता, फक्त सस्टेन करायचंय किंवा एका पर्टिक्युलर स्पीडनी ग्रो करायचंय असं नव्हतं, की याला खूप मोठं करायचंय हे आता कळलेलं होतं. तुम्ही जसे आम्हाला रीडिंग साठी जे मोटिवेट केलं, सो मला नाही वाटत की आम्ही ते बुक्स असं घेऊन आणि वाचायचं आणि इम्प्लिमेंट करायचं असं कधीच आमच्या लक्षात आलं नसतं. पण तुम्ही जे आम्हाला सांगितलं की कसं विचार करायचे आणि मोठे लोक कसे विचार करतात, तर त्याचा नक्कीच खूप फायदा झालेला आहे. आणि त्यामुळेच आम्ही सगळं जे विचार करू शकलो आणि ते घडवू शकलो, ते त्याचं E3 खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन, आणि स्पेशली तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणेल. थँक्यू. अच्छा, मग त्यानंतर 15, 16, 17ला ही हा ब्रँड तुम्ही चालू केला का? हो, बरोबर सर. तर सर आम्ही त्यानंतर इंडस्ट्रियल गुड्सच्या ट्रेडिंग मध्येच होतो, पण 2017चा एक पॉइंट होता असा की ज्या वेळेला आम्हाला थोडा बिझनेस मध्ये क्रंच जाणवायला लागला. मग त्या एका पॉइंटला असं झालं की मग सॅलरीज कशा करायच्या, मार्केटमध्ये बऱ्यापैकी जी आमची इन्व्हेस्टमेंट होती ती मार्केटमध्ये होती, आणि तो टाइम इव्हन नोटबंदीचा पण एक टाइम आला होता, ज्या वेळेला सगळंच ते मे बी जुळून आलं. सो त्यावेळेला आम्ही मग आमचं बेसिकली लक्ष, आमची झिरो इन्व्हेंटरीची कन्सेप्ट होती की आम्ही ट्रेडिंग जरी करत होतो तरी आम्ही स्टॉक खूपच कमी ठेवायचो, आणि तरी आम्ही खूप जवळजवळ म्हणजे 3 ते 4 करोडचा बिझनेस आमचा वर्षाचा होता विथ ऑलमोस्ट झिरो इन्व्हेंटरी. पण तरी आमच्याकडे सर त्यावेळेला असं झालं की आमचा क्रंच एक सिच्युएशन आल्यामुळे मग आमचं लक्ष आमच्या सरप्लस इन्व्हेंटरीकडे गेलं, जी आमच्याकडे 5 ते 6 लाखाची इन्व्हेंटरी शिल्लक होती, त्याच्याकडे लक्ष गेलं. आणि मग तिथून आम्हाला लक्षात आलं की आम्ही ती सरप्लस इन्व्हेंटरी लिक्विडेट करून काही अर्निंग करू शकतो का. सो मग आम्ही मार्केटमध्ये गेलो, आणि मार्केटमध्ये गेल्यावर मे बी थोडासा, पण आम्ही आमचे 70% रिकव्हर केले सर आमच्या सरप्लस इन्व्हेंटरी मधून, आणि तिथून आमचा बिझनेस बॅक ऑन ट्रॅक आला. म्हणजे जे
अदरवाईज आम्हाला जाणवत होतं की आम्ही कसं आता सस्टेन करू, तर तिथून आम्ही परत बाउन्स बॅक केलं. आणि मग तिथे आम्हाला हा इंडस्ट्रीचा मेजर पेन पॉइंट लक्षात आला की हे फक्त आम्ही ऍज अ डीलर होतो किंवा ट्रेडर होतो तर आम्ही ते सोप्या पद्धतीने करू शकलो. कंपन्यांकडे आज लाखो करोडो रुपयाची इन्व्हेंटरी किंवा त्यांच्याकडे असेट असतात जे नॉन मुव्हिंग होतात आणि त्यांच्याकडे कुठलाच ट्रान्सपरंट वे नव्हता हे सगळं रिसेल करण्यासाठी. आणि हे सगळं इव्हेंच्युअली सर सगळं स्क्रॅप व्हायचं. आणि आज 100 रुपयाच्या चांगल्या वस्तू फक्त वेळेत जागा आणि पैसा मोकळा करायचा आहे म्हणून 100 रुपयाच्या चांगल्या वस्तू 10 आणि 15 रुपयाला स्क्रॅप आउट व्हायच्या. सो आज जो बिझनेस मधला कॅश फ्लो आपण म्हणतो तो पण प्रचंड अफेक्ट होत होतं. आणि म्हणजे बिझनेसला प्रचंड त्याचा इम्पॅक्ट येत होता. सो आम्ही मग मार्केट सर्वे केला, आम्ही पूर्ण मार्केटमध्ये फिरलो आणि त्यावेळेला डिजिटल इंडिया मुवमेंट सर चालू होती गव्हर्नमेंटची. सो मग आम्ही त्यावेळेला म्युच्युअली डिसाईड केलं की आता या प्रॉब्लेमला आपल्याला स्केलनेच म्हणजे डिजिटली प्लस सगळ्यांना कसं सोल्युशन आपण देऊ शकतो याच्यासाठी मग आम्ही विचार करायला सुरुवात केली. आणि मग हे पोर्टल डेव्हलप करायचा विचार केला thepurchasehouse.com. आणि त्याला आम्हाला बॅकग्राऊंड होतीच की आम्ही ट्रेडिंग मध्ये असल्यामुळे आम्हाला मटेरियलचं किंवा मशिनरीचं नॉलेज बऱ्यापैकी होतं. कांचन पण केमिकल ट्रेडिंग कांचन बघायची, मी इंजिनिअरिंग बघायचो, त्यामुळे आम्ही त्या फील्डमध्ये 4 वर्ष असल्यामुळे आम्हाला त्याचं नॉलेज होतं. आता आम्हाला त्याला डिजिटल घेऊन जायचं होतं आणि योग्य वेळेला योग्य माणसं भेटली आणि आमचं ते पोर्टल रेडी झालं. आम्ही ऑगस्ट 2017 हे पोर्टल लॉन्च केलं. आणि मला सर प्राऊडली सांगायला आवडेल की गेल्या 3 वर्षात म्हणजे जसं मी म्हटलं 55,000 कंपन्यांना आम्ही कनेक्ट केलंय. पोर्टलवर आजच्या डेटला 250 करोड पेक्षा जास्तची इन्व्हेंटरी आज लिस्टेड आहे. आणि गेल्या 3 वर्षात आम्ही जवळजवळ 87 करोडची इन्व्हेंटरी सेल केली सर. वाव वाव ऑसम. आणि आज सर कंपनीचं जसं मी म्हटलं व्हॅल्युएशन 30 करोडचं व्हॅल्युएशन आहे. आपल्या कंपनीमध्ये 5 एंजल इन्व्हेस्टर्स पण आहेत. आणि आम्हाला फार प्राऊड वाटतं म्हणजे आज सर स्टार्टअप हा बेसिकली मेट्रो सिटीज मध्ये खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतो. म्हणजे बेंगलोर असेल, मुंबई असेल, पण एका टियर 2 सिटीज मधनं सुरुवात करून नाशिक सारख्या आज आम्ही भारतातल्या प्रत्येक टोकाला पोहोचलेलो आहोत. आणि हे मला प्राऊडली सांगायला आवडेल. मला एक सांगा तुम्ही दोघं जण की हे म्हणजे स्टार्टअप तुम्ही सुरू केलं, मग तुम्ही प्रोफेशनल एंजल इन्व्हेस्टर कडे गेलात का की ओळखीचे इन्व्हेस्टर्स कडे गेलात? आणि हा जो जर्नी होता तो कसा होता? म्हणजे रेझिंग द फंड किंवा प्रोफेशनल सोफिस्टिकेटेड इन्व्हेस्टर कडे जाणे, ओके, आणि त्याच्याकडनं पैसे मिळवणे हे इट्स रिअली चॅलेंजिंग. खूप जण तर त्या त्रासामुळे जातच नाही त्यांच्याकडे. ओके, तर हे कसं केलं थोडं त्याबद्दल सांगा. येस सर, म्हणजे इन्व्हेस्टमेंट रेज करण्याची जर्नी हीच फार इंटरेस्टिंग होती. पहिले 1.5 वर्ष तर आम्ही स्वतःचे सगळे फंड्स इन्व्हेस्ट केले होते बिझनेस मध्ये. अगदी म्हणजे सगळ्या टाईपचे लोन्स घेतले, पण मेक शुअर केलं की आम्ही ज्या कन्सेप्टवर काम करतोय ती एका सस्टेनेबल पोझिशनला येईल. सो पहिले आम्ही 1.5 वर्ष सेल्फ फंडेड होतो. त्यानंतर आम्ही पहिले इन्व्हेस्टरला विचारायला आणि बोलायला सुरुवात केली. बेसिकली ज्या कन्सेप्ट मध्ये आम्ही आहोत, इंडस्ट्रियल कन्सेप्ट मध्ये, ती बऱ्याच लोकांना पहिल्या इन्स्टंट मध्ये क्लिक होत नाही. कारण म्हणजे बेसिकली बरेचसे सगळे जे स्टार्टअप इन्व्हेस्टर आहेत ते त्यांचे सेगमेंट ठरलेले होते की कोणी हेल्थ केअर मध्येच इन्व्हेस्ट करेल, कोणी फिनटेक मध्येच इन्व्हेस्ट करेल, कोणी ट्रॅव्हल इंडस्ट्री मध्येच इन्व्हेस्ट करेल. सो आम्हाला ते बेसिकली त्यांच्यापर्यंत पोहोचायला आम्ही जवळजवळ सर आतापर्यंत 200 पेक्षा जास्त पिच प्रेझेंटेशन दिले असतील. आणि त्याच्यामधनं आम्हाला कळत गेलं की बेसिकली इंटरेस्ट काय असतो. कारण इन्व्हेस्टर हा ऍज गुड ऍज तुमचा मेंटर असतो, तो तुमचा गाईड असतो आणि तो पण या जर्नीमध्ये तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे ती चॉईस जशी आपण इन्व्हेस्टरची करतो, इन्व्हेस्टर पण आपली चॉईस करत असतो. त्यामुळे ती जर्नी इतकी सोपी नव्हती. पण मग पहिली इन्व्हेस्टमेंट रेज करताना आम्हाला म्हणजे तो जाणवल्या गोष्टी आणि पण आम्ही पहिली इन्व्हेस्टमेंट रेज करू शकलो. आणि त्यानंतर पहिले इन्व्हेस्टमेंट आम्ही 5 करोडच्या व्हॅल्युएशनला रेज केली होती मार्च 2019 मध्ये. आणि त्यानंतर आता 1.5 वर्षात सर पहिल्या इन्व्हेस्टरच 6 टाइम्स ग्रो झालेला आहे. त्यामुळे
दुसरे जे इन्व्हेस्टर्स आहेत आज ते इंडस्ट्रियल, त्यांना माहिती आहे, ते इंडस्ट्रीमध्ये आहेत गेले 20 ते 25 वर्ष, त्यांना माहिती आहे की ही जी कन्सेप्ट आहे ती बेसिकली लॉंग टर्म चालणारी आहे. जोपर्यंत भारतात किंवा जगात कंपन्या चालू आहेत तोपर्यंत द परचेस हाऊस चालू राहील. त्यामुळे आणि याला स्केल आहे, म्हणजे आज इंडस्ट्रियल डोमेन मध्ये बरेचसे स्टार्टअप्स आहेत, जसं अलिबाबा आहे, इंडिया मार्ट आहे, ट्रेड इंडिया आहे, जे आज 25-25 वर्ष झाले काम करतात. त्यामुळे त्याचा स्कोप नक्कीच आहे. सो ओके, मला असं वाटतं कांचनलाही ऍड करायला आवडेल, कारण स्पेशली इन्व्हेस्टर बरोबरचा पहिला कनेक्ट तिचा असतो. ती स्ट्रॅटेजिकली त्यांना भेटते आणि त्या पद्धतीने मग गोष्टी पुढे जातात. येस कांचन. सर इनिशियली जेव्हा आम्ही इन्व्हेस्टर्सला म्हणजे भेटलो तेव्हा वी वर क्लूलेस की ऍक्च्युली म्हणजे इन्व्हेस्टर्स काय बघत असतात किंवा आपल्याला म्हणजे कसं पिच करायचं असतं. सो इट वॉज डेफिनेटली अ जर्नी की आम्ही हळूहळू शिकत गेलो आणि मेनली आम्ही जे वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट केलं किंवा इन्व्हेस्टर्सला भेटलो. सो फंडिंग वॉज वन पार्ट, बट मोस्ट इम्पॉर्टंट व्हॉट वी गॉट फ्रॉम देम वॉज की त्यांनी आम्हाला जे सजेशन्स दिले किंवा आम्हाला जे गायडन्स दिलं किंवा कुठले आमच्या बिझनेस मॉडेलमध्ये लूप होल्स आहे. सो प्रत्येक असा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह हा वेगळा असतो. आपण जेव्हा बिझनेस करत असतो तेव्हा आपण फक्त ग्रोथ कडे किंवा आणि एका ट्रॅकवर चाललेले असतो. पण जेव्हा कोणी आउटसाइडर ते आपल्याला ते बघून सांगतो की नाही तुम्ही इथे चुकताय किंवा तुम्ही असं केलं सो इट विल ग्रो मोर, कारण आपण एवढा पूर्ण वर्ल्डचं नॉलेज आपण आपल्याजवळ आपण नाही घेऊ शकत. पण प्रत्येकाला प्रत्येक फील्ड बद्दल काही ना काही नॉलेज असतं आणि ते आपल्याला खूप चांगले सजेशन्स देत असतात. सो वी कीप मीटिंग द इन्व्हेस्टर्स आणि आम्ही नक्कीच त्यांचे गायडन्स घेत असतो ते जे काही सांगतात आणि मग त्याप्रमाणे आम्ही जी ही ग्रोथ करू शकलोय ते आय वुड से आम्ही जर फक्त स्वतःच करत राहिलो असतो तर आम्ही एवढे ग्रो झाले नसतो. पण त्याच्यामध्ये सगळ्यांचंच ते कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी आम्हाला प्रॉपर वेळेवर सजेशन्स दिले आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करू शकलो. काय बघतात कंचन, इन्व्हेस्टर काय बघतो साधारणतः? की कॉन्सेप्ट कसा आहे ते बघतो, की टीम कशी आहे ते बघतो, बेसिकली जास्त कोर काय असतो की मला किती रिटर्न्स मिळणार आहे हे बघतो? व्हॉट इज द मेन थिंग? रिटर्न्स फर्स्ट थिंग इज ऑब्वियसली दे आर इन्व्हेस्टिंग, तर त्यांना ते हवंच आहे की माझी ग्रोथ किती टक्के होणार आहे, ROI किती असणार आहे आणि मी किती वर्ष घेऊ शकतो. ते डिसिजन असल्यामुळे शेवटचा 1 मिनिट मिस झाला. हा, तुला काय वाटतं ऋषी की इन्व्हेस्टर काय बघतो? डेफिनेटली रिटर्न्स तर बघतोस कंचन म्हटली तसं. सर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे त्याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे इन्व्हेस्टमेंटचं. पण बेसिकली सर ते पहिले बघतात की टीम म्हणजे ती कन्सेप्ट काय आहे, तिची स्केलेबिलिटी, मार्केट साईज काय आहे या कन्सेप्टचं, आणि मग त्याला ड्राईव्ह करणारी टीम किती केपेबल आहे त्याच्यासाठी. म्हणजे कारण कुठल्याही कन्सेप्टला पोटेन्शियल आपण ज्या वेळेला म्हणतो की खूप मोठं पोटेन्शियल आहे तर त्याला ड्राईव्ह करण्यासाठी तशीच पॅशनेट टीम आहे का, आणि मग त्याला टेक्नॉलॉजीचा सपोर्ट, कारण आजकाल टेक्नॉलॉजीचं थोडं सगळीकडे ट्रेंड आहे, तर टेक्नॉलॉजीने तिला किती कमी वेळामध्ये मास पर्यंत पोहोचवता येईल याच्या बाबतीत पण त्यांचं पूर्ण जजमेंट ते घेतात. आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं असतं, कारण स्टार्टअप हे मोस्टली व्हॅल्युएशनने ग्रो होतं. सो व्हॅल्युएशनला ग्रो करणारे बरेचसे फॅक्टर असतात की ते मार्केटमध्ये त्याचं नियर कॉम्पिटिटर कोणी आहे का, किंवा अर्ली मोर ऍडव्हान्टेज आहे का या कन्सेप्टला. त्यानंतर युजर्स किती लवकर अक्वायर करू शकतो आपण विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, आणि मग त्याचं रेव्हेन्यू मॉडेल किती, म्हणजे आता समजा सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल आहे तर ते जगभरात कुठेही जाऊ शकतं. सो त्याला स्केल कशी करू शकतो आपण, काही याच्यामध्ये फिजिकल इंटरफेरन्स खूप जास्त असेल तर त्याच्या स्केलेबिलिटीवर काही काही वेळेला परिणाम होत असतो. सो या सगळ्या गोष्टींचा अंदाज ते घेत असतात आणि मग ते त्यांचं जजमेंट घेतात की खरंच या कन्सेप्ट मध्ये, आणि मी काही स्वतः म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून पण त्यांची काही व्हॅल्यू ऍडिशन असू शकते का, तर हे सगळं सर ते बघतात आणि मग ते इन्व्हेस्टमेंटचं डिसिजन घेतात. आणि ते इतकं सर
कमी वेळात होत नाही. मे बी पहिल्या भेटीपासून इन्व्हेस्टमेंट येईपर्यंत मोस्टली 6 महिन्याचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला वाटतं की आपल्याला खरंच आता फंड्सची गरज आहे, तर त्याचं प्लॅनिंग खूप आधीपासून करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा गरज नाही तेव्हाच फंड रेझिंगचं काम सुरू करून हो, दे, जेव्हा गरज आहे तोपर्यंत पैसे हातात येऊन जातात. नाही अगदी खरं आहे सर. तर आता आता काय पुढचं कुठला राऊंड आता फंडिंगचा तुम्ही आता एंटर करणार आहात, किंवा साधारणतः आता नेक्स्ट फंडिंग किती येणार आहे, पुढचा काय प्लॅन आहे? जसं तू म्हटलं 50 करोड व्हॅल्युएशनला जायचंय आता, हो, राईट? येस सर. 50 करोड व्हॅल्युएशनला जायचंय. आणि सर आता आमचं नेक्स्ट राऊंड ऑफ हेच. येस सर. येस प्लीज. तर आमचं बेसिकली आता पुढचं तेच आहे, 50 करोडचं व्हॅल्युएशन आम्ही बघतोय कंपनीचं, आणि डेफिनेटली ते आम्ही म्हणजे त्या याच्यावर आहोत. आणि मी तेच म्हणेन, प्राऊडली सांगायला आवडेल की सर, म्हणजे इव्हन हा कोविडचा जो टाइम होता 6 महिन्याचा, बऱ्याचशा सगळ्या बिझनेसेससाठी किंवा इव्हन स्टार्टअप कन्सेप्टसाठी पण खूप टफ गेला. म्हणजे मोठे मोठे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना पण काही अडचणी आल्या आहे रन करताना त्यांचे. पण सर, द परचेस हाऊसची जी कन्सेप्ट आहे ती या पॉइंट नंतर आता जी ज्या पद्धतीने फ्लरिश झाली आहे गेल्या 6 महिन्यात, तो आता याला म्हणजे मागे वळून बघणं नाहीच आहे. म्हणजे बेसिकली याच्या आधी आम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागायचं कस्टमर ऍक्विजिशन करताना, किंवा त्यांना बरंचसं एक्सप्लेन करावं लागायचं. पण आता असा टाइम आहे की कस्टमर स्वतःहून द परचेस हाऊस कडे येतोय. मग तो बायर असेल, सेलर असेल, आणि भारताच्या अगदी टोकाटोकामधनं येतोय सर. परवा आम्ही नाशिक मधनं ओरिसाला रॉ मटेरियल आणि मशिनरी पाठवलंय. सो ही कनेक्टिव्हिटी फक्त याच्यामुळेच शक्य झाली सर. खूप भारी येणार आहे तुमचं, म्हणजे. आणि याची सुरुवात जिथून झाली की तुमच्याकडे सरप्लस माल पडलेला होता, तो खपत नव्हता, तेव्हा तुम्ही काहीतरी आटापिटा करून त्यातला 70% माल खपवला, आणि त्यातनं हा कॉन्सेप्ट क्लिक झाला की असं सगळ्यांकडे मटेरियल पडलेलं असतं आणि ते अननेसेसरी डंप झालेलं असतं, बऱ्याचदा यार्डात पडलेलं असतं, गंजतात, खराब होतात वस्तू. मशिनरी असतात, नवीन मशिनरी आली की जुनी मशिनरी काय करायची हा इश्यू असतो. त्या सगळ्यांना तुम्ही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या. व्हेरी सिम्पल कॉन्सेप्ट, राईट? बट दॅट इज द नीड ऑफ द कस्टमर, दॅट इज द नीड ऑफ इंडस्ट्री. नाही सर, पूर्वी मोस्टली सगळं मिडलमॅन होते किंवा स्क्रॅप डीलर हे सगळं मॅनेज करायचे, तर मोनोपोली बऱ्यापैकी जास्त होती. आता एंड टू एंड युजर कनेक्ट होतोय, त्यामुळे तो बेटर व्हॅल्यू देतोय, बिझनेस एक्सचेंज करतोय, आणि त्याने जे ओव्हरऑल इम्पॅक्ट क्रिएट झालेला आहे, म्हणजे आमचं एक जे कंपनीचं मिशन आहे की एव्हरी मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट जो आहे तो त्याच्या फुल पोटेन्शियलला यूज झाला पाहिजे. योग्य वेळेला त्याचं चॅनलायझेशन झालं रिसोर्सेस पर्यंत, तर तो नक्कीच त्याचं युटिलायझेशन जास्तीत जास्त होतं आणि त्यातनं व्हॅल्यू क्रिएट होते. राईट. आता हे सगळं करायला, हा बिझनेस मॅनेज करायला अप्रॉक्सिमेटली 30 करोड पर एनम असा तुमचा मागील 3 वर्षाचा टर्नओव्हर आहे, ॲव्हरेज जर आपण काढलं तर, बरोबर? हे सर व्हॅल्युएशन आहे, कंपनीचं व्हॅल्युएशन आहे आजचं. आणि व्हॅल्युएशन, बट यू सेड 7 crores in last 3 years. हो, बरोबर, करेक्ट. प्रोडक्ट्स तुम्ही त्यातनं 30 करोड अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेज सेल असं तुम्ही पास केला आहे इन लास्ट 3 years. तर हे करण्यासाठी तुमची टीम किती जणांची? सर, त्या टोटल टीम आमची 13 लोकांची आहे. त्यामध्ये 8 आमचे इन हाऊस आहेत आणि 5 टेक्नॉलॉजीचे आहेत, म्हणजे जे आयटी पूर्ण हँडल, कारण हा आयटी बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यासाठी आम्ही आमची सर कोर टीम पण हे केली आहे, ज्यांना म्हणजे आम्ही इक्विटी देऊन ऑनबोर्ड केलेलं आहे. जे टेक्नॉलॉजी बघतात ते सीटीओ आहेत, ज्यांना 20 years प्लसचा एक्सपिरियन्स आहे. ते दुबई कस्टम्स आणि इन्फोसिस मध्ये गेले 20 वर्ष होते, त्यांना आम्ही ऑनबोर्ड केलंय. आणि प्लस आम्ही फायनान्शियल ऍडवायझर पण ऑनबोर्ड केलेले आहेत. सो आमची कोर टीम सर स्ट्रॉंग आहे आता. आणि इव्हन पुढचं जग हे सगळं सर डाटाचं जग आहे. सो आम्ही आमच्या टीम मध्ये, कोर टीम मध्ये डाटा हा सायंटिस्ट पण आहे, की जो आमच्याकडे कोर डाटा जनरेट होतोय, इंडस्ट्रियल डाटा, त्याला योग्य पद्धतीने कसं मॉनिटाईज करता येईल भविष्यामध्ये, याचं आजपासूनच आम्ही काम चालू केलेलं आहे. ओके. आणि हजबंड वाईफ बिझनेस पार्टनर, मग त्याच्यात ते हजबंड वाईफ वेगळं, बिझनेस पार्टनर वेगळं, असं कसं करता तुम्ही? हाऊ यू सेग्रिगेट द डोमेन्स?
नाही, कांचन जास्त आम्ही चांगलं सांगितलं. सर ते आम्ही बाउंड्री सेट केलेल्या आहे की म्हणजे बिझनेस ऑफिस बिझनेस असेल तेव्हा ऑफिसमध्ये फक्त बिझनेसच बोलायचं. घरचे काही इश्यूज असतील तर ते ऑफिसमध्ये नाही आणि ऑफिसचे असतील ते घरी नाही. आणि त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी आता एकमेकांना इतकं चांगलं अंडरस्टँड करतो की म्हणजे आम्ही 24 आवर्स आता सोबतच असतो. सो त्यामुळे खूप काही आमचे एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे काही असे इश्यूज होत नाही आणि म्युच्युअली डिसिजन्स असतात सगळे. सो कधी कधी होतं ते की म्हणजे प्रॉब्लेम फक्त असा येतो की घरी कधी ऑफिसचं डिस्कशन करत असलो की घरचे म्हणजे मुलगी आहे लहान, सो ती थोडीशी इरिटेट होते की आता ऑफिसचं नाही बोलायचं, आता माझ्याशी बोलायचं. सो बाकी म्हणजे आय वुड से की म्हणजे आम्ही सोबत असल्यामुळे इनफॅक्ट अजून चांगलं आम्ही 24 आवर्स त्याचाच विचार करत असतो की कसं ग्रो करू. त्यामुळे आम्ही अजून चांगलं आमचं विजन नेहमी इम्प्रूव्ह करत असतो की अजून त्याच्यामध्ये आपण काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो सिस्टम्स मध्ये, प्रोसेसेस मध्ये. सो दॅट इज अ गुड थिंग फॉर अस. तर इथे मला एक ऍड करायला आवडेल की म्हणजे आमची मुलगी आता याश्वी तिचं नाव आहे, ती 4 वर्षाची आहे आणि आमचा बिझनेस पण ऑलमोस्ट 3.2 इयर्स आहे. त्यामुळे याश्वीचा जन्म आणि बिझनेस स्टार्टअपची सुरुवात हे सगळं एकत्रच आमची ती जर्नी झालेली आहे. तर त्यामुळे त्याच्यामधले चॅलेंजेस काही कमी होते असं नाहीये. प्रचंड म्हणजे पर्सनल फ्रंटवर पण ती लढाई कायम चालू होती आणि बिझनेस फ्रंटवर पण चालू होती. पण म्हणजे तेच आहे, ती आम्ही एकत्र असल्यामुळेच ते सक्सेसफुली करू शकलो आणि आज ग्रो करतोय. म्हणजे आणि आमचं सर जे स्वप्न आहे म्हणजे 2024 पर्यंत आम्ही 1000 करोडची कंपनी बघतोय द परचेस हाऊसला आणि ते डेफिनेटली आम्ही अचीव्ह करू. वाव वाव, ऑसम, बहुत ही बढिया. मला एक सांग ऋषी की अलीबाबा आहे किंवा हे इंडिया मार्ट आहे, हे अदर पोर्टल्स पण आहेत, ते पण या सर्व्हिसेस देतात. ओके, तरी तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो? सर बेसिकली अलिबाबा किंवा इंडिया मार्ट हे जे पोर्टल आहे ते लिस्टिंगवर काम करतात. म्हणजे ते सेलरच्या प्रोफाईल लिस्ट करतात आणि बायर्सना त्याचा ऍक्सेस देतात की हा पर्टिक्युलर सेलर काय सप्लाय करू शकतो. द परचेस हाऊसची कन्सेप्ट थोडीशी म्हणजे वेगळी आहे. परचेस हाऊस हे लाईव्ह डाटावर काम करतं. आज कंपनीच्या गोडाऊन मध्ये काय अवेलेबल आहे याचा प्रेझेन्स क्रिएट करण्याचं काम परचेस हाऊस करतंय. आणि याच्यामध्ये बाईंग मध्ये लीड टाइम नाहीये. म्हणजे मला माहिती की आज या कंपनीच्या गोडाऊन मध्ये हे अवेलेबल आहे, त्यामुळे मी ते लगेच फक्त ट्रान्झॅक्शनला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे थोडंसं आमचं सेगमेंटेशन वेगळं आहे. म्हणजे अलिबाबा, इंडिया मार्ट, ट्रेड इंडिया हे आमचे कॉम्पिटिटर आहेत, पण आता ते इनडायरेक्ट कॉम्पिटिटर आहेत. पण म्हणजे भविष्यामध्ये जाऊन ते इव्हन म्हणजे द परचेस हाऊसला पण अक्वायर करू शकतील फॉर देअर बिझनेस एक्सपान्शन पर्पज. अच्छा, त्यामुळे ते पण आम्ही एक बघतोय की मे बी, कारण अमेरिकन पण काही कंपन्या आहेत की ज्या याच्यामध्ये काम करतात इंडस्ट्रियल सरप्लस याच्यामध्ये. सो आम्ही आता सर रिसेंटच डेव्हलपमेंट अशी आहे की आम्ही एका फिलिपिन्सच्या कंपनी बरोबर टायअप करतोय. ट्रान्स प्रोक्युअर म्हणून कंपनी आहे फिलिपिन्सची, ज्यांच्या बरोबर आम्ही ग्लोबल एक्सपान्शन साठी आता कोलॅबोरेशन करतोय. आणि त्यांच्या थ्रू आम्ही फिलिपिन्स, त्यानंतर इंडोनेशियन आणि थायलंड आणि मलेशिया या मार्केटमध्ये, एशियन मार्केटमध्ये एंट्री घेतोय लवकरच. ओके, कारण हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे आणि सोल्युशन आपलं टेक्नॉलॉजी बेस असल्यामुळे ते जगातल्या कुठल्याही पार्ट मध्ये सिमिलरली इम्प्लिमेंट होऊ शकतंय. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यामुळे स्वप्न सर आता मोठी बघायला सुरुवात केली. बेसिकली स्वप्नच जर नाही बघितली तर शक्य पण नाही ना काही. पहिले स्वप्न बघावं लागेल, त्यानंतर त्याच्या पूर्ततेसाठी ऍक्ट करायला लागेल. इट इज दॅट मच सिम्पल. अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू की खरंच तुम्ही दोघांनी E3 पण हजारो पार्टिसिपंट्सनी E3 प्रोग्राम केलाय. प्रत्येकाला त्यातनं बेनिफिट झाला, प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणामध्ये ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. पण ते शिकून, तो कॉन्सेप्ट घेऊन, ते स्वप्न बघून ते पूर्तता करणे, त्याच्यासाठी सातत्याने उभं राहणे आणि अगदी स्क्रॅच मधून, म्हणजे काहीच नव्हतं तिथनं तुम्ही सुरुवात केली ना आज 1000 कोटीच्या व्हॅल्युएशनला तुम्ही जाणार आहात. सगळ्या तुमच्या नेक्स्ट एक्सपिडिशनला, या फ्युचरला आमचे बेस्ट विशेष सगळ्या E3 परिवाराकडनं.
आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्स कडनं म्हणजे sir. तुम्हाला दोघांना द परचेस हाऊसला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही अशीच प्रगती उत्तरोत्तर करा, थँक्यू सर. आपलं नाव मोठं करा आणि येस सर. सगळ्यांना अभिमान आहे तुमच्याबद्दल. बस मी तर एवढं बोलेल. तुम्हाला अजून काही बोलायचं तर तुम्ही सांगू शकता किंवा एक शेवटचा प्रश्न मी असा विचारतो की एखादं स्टार्टअप असेल आणि त्याला फंड रेझिंग करायचं असेल तर त्याने कुठे गेलं पाहिजे? एंजल इन्व्हेस्टर वगैरे खूप ऐकलं, तर नेमकं जायचं कुठे त्याने? सर इनिशियली तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट याचा असा आहे की इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तुमची टाकावीच लागते, कारण तुम्हाला जर त्या कन्सेप्ट मध्ये तेवढा विश्वास नाहीये, तुम्ही जर तुमचे पैसे नाही टाकू शकत, सो वी शुड नॉट एक्सपेक्ट की दुसरा कोणीतरी टाकेल. सो इनिशियल तुम्हाला एक प्रॉडक्ट डेव्हलप करून इनिशियल सेट ऑफ कस्टमर्स जर तुमच्याकडे तुम्ही आणले, त्याच्यानंतर तुम्ही फॅमिली, फ्रेंड्स अँड एंजल्स कडे जाऊ शकता. आणि हे जे VCs वगैरे आहे हे एका ग्रोथ लेवल नंतर येतात की तुमचं कुठे एक मार्केट बऱ्यापैकी कॅप्चर झालं असेल तर त्याच्यानंतर ते नक्कीच येतील. पण यू शुड स्टार्ट पिचिंग देम एज सून एज पॉसिबल, कारण ते लगेच येतात असं नाही, ते तुमची ग्रोथ बघत असतात आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं की नाही कंपनी चांगली ग्रो होतीये, सस्टेन करू शकते, सो त्यावेळेस मग ते तुमच्यापर्यंत येतात आणि मग ते नक्कीच तुम्हाला फंड्स देतात. राईट. पण एंजल इन्व्हेस्टर शोधण्यासाठी कुठे जायचं? सर बेसिकली पहिले तर नेटवर्क मध्येच आपण विचारू शकतो आणि नंतर मग एंजल इन्व्हेस्टमेंट फर्म्स पण आहेत, खूप आहेत. म्हणजे त्या बेसिकली तर जसं इंडियन एंजल नेटवर्क आहे, मुंबई एंजल नेटवर्क आहे, तर प्रत्येक याच्यात या एंजल फर्म्स असतात ज्या इनिशियल फंडिंग करतात कंपन्यांना, स्टार्टअप्सला, आणि मग त्यानंतर बरेचसे VC फर्म्स आहेत. पहिली इन्व्हेस्टमेंट, मी तेच म्हटलं की पहिली इन्व्हेस्टमेंट रेज करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्यानंतर प्रॉब्ली ती जर्नी त्यांच्या नेटवर्क मधनं पण ग्रो होते. यांचे एकमेकांचे कनेक्ट खूप स्ट्रॉंग असतात आणि पहिल्या यांनी इन्व्हेस्ट केलंय तर पहिला सगळ्या ड्यू डिलिजन्स करूनच मग पुढचा इन्व्हेस्टर येत असतो. त्यामुळे आणि जसं मी म्हटलं की ते सगळ्याच गोष्टी चेक करतात आणि मग इन्व्हेस्टमेंट देतात. खूप छान. येस. तुम्ही तुमचं वय काय दोघांचं आता? सर मी 33 इयर्स आणि कांचन 30. अच्छा, 33 इयर्स, राईट. सो बहुत ही बढिया. तुम्ही या वयात इथे पोहोचलात, राईट. येस सर. यू आर व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी ब्राईट फ्युचर. सर मला इथे एक सांगायला आवडेल की आपल्या इथरीच्या याच्यात 6व्या किंवा आय गेस 7व्या याला तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला रिटायरमेंट कधी घ्यायची आहे असं एक तुम्ही स्वप्न बघायला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या वयाच्या कुठल्या याला रिटायरमेंट बघता. तर आम्ही तेच म्हणतोय, आम्ही 35 इयर्सला रिटायर झालेलो असो सर. आम्ही प्रॉबेबली दुसऱ्या स्टार्टअप साठी किंवा यंग एंटरप्रेनर साठी एंजल इन्व्हेस्टर झालेलं असो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आणि हे सर म्हणजे मी तेच म्हणेन की E3चा खूप मोठा त्या वेळचा रोल खूप मोठा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मे बी त्यावेळेला काही कळल्या असतील, काही आम्ही इम्प्लिमेंट करत आलो, पण त्याला ज्यावेळेला आपण त्याचे संदर्भ जोडतो आपल्या जर्नी मधले, तर ते खूप महत्वाचे. E3चा खूप महत्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे. थँक्यू. ऍड करावं असं वाटतंय, तुम्ही एका सेशन मध्ये विश लिस्ट बनवायला सांगितली होती. म्हणजे आता 2 महिन्यापूर्वीच मला ती डायरी सापडली. सो त्याच्यामधलं जेव्हा मी वाचलं तर बऱ्यापैकी विशेष त्या पूर्ण झालेल्या आहेत. ते म्हणजे खूप असं ओव्हरवेल्म झाली मी की जोपर्यंत म्हणजे तुम्ही जसं सांगितलं जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत ते पूर्ण कसं होईल. म्हणजे फक्त इथे ठेवून नाही, ते कुठेतरी तुम्हाला लिहायला पाहिजे आणि कंटिन्युअस त्याचा विचार करायला पाहिजे. सो त्याच्यामुळे खरंच खूप आम्हाला फायदा झालेला आहे. बहुत बढिया. So thank you very much. Thank you so much, sir. And thank you all the viewers for your wonderful response to this great program, the E3 Talks. आज जगभरात तुम्ही पोहोचवण्यासाठी हा E3 Talks तुम्ही सगळेजण प्रयत्न करत असतात, त्याला फॉरवर्ड करत असतात. ही कंचन आणि ऋषीची पण आजचा जो इंटरव्ह्यू हा तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. आणि पुढच्या शुक्रवारी पुन्हा संध्याकाळी 7 वाजता नवीन
जबरदस्त व्यक्तिमत्वासह आपण भेटणार आहोत. जय हो. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू मच सर. सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.